स्टेट बँकेतून आता पर्सनल लोन घेणं महाग होणार आहे। स्टेट बँकेनं पर्सनल लोनसाठी आता कडक अटी लादल्यात। बँकेनं ज्यांचं सॅलरी अकाउंट स्टेट बँकेत आहे अशाच व्यक्तींना कर्ज दिलं जाणार असल्याचं सांगितलंय आणि त्याचवेळी कर्जाची परतफेड न झाल्यास ती नोकरदार व्यक्तीच कर्जफेडीला बांधील राहणार आहे। स्टेट बँकेत कर्ज घेणं हे आता साधं सोपं राहिलेलं नाही। पर्सनल लोनच्या नावाखाली दिल्या गेलेल्या कर्जाच्या वसुलीचं घटलेलं प्रमाण पाहता हा निर्णय घेण्यात आलाय। बँकेच्या नव्या नियमानुसार ज्यांचा पगार हा स्टेट बँकेत जमा होतो त्यांनाच आता पर्सनल लोनचा लाभ घेता येणार आहे। केवळ एवढंच नाही तर त्या कर्जधारकाला कंपनीकडून जॉब सर्टिफिकेटही दाखल करावं लागणार आहे। त्याचवेळी कर्जधारकाला बँकेकडून हमीपत्रावर त्या कर्जाच्या प्रकरणी वसुली करण्यात अडचणी निर्माण झाल्यास कर्जधारक स्वतः बांधील राहील असं बँकेला लिहून द्यावं लागणार आहे। या व्यतिरिक्त वास्तव्यासंदर्भाची कागदपत्र आणि इतर वैयक्तिक माहिती देणं बंधनकारक असणार आहे। कागदपत्राच्या वाढलेल्या जाचक अटी कर्जधारकाला जास्तच अडचणी निर्माण करणाऱ्या आहेत। बैंक को अगर अपने एनपीए कंट्रोल में लेने हैं तो कोई न कोई तरीके से ये मेजर लेंगे, जैसे एनपीए कंट्रोल में आएंगे। तो ये मेरे को लगता है ये जो मेजर है, जो कॉर्पोरेट गारंटी वगैरह इंसिस्ट करने का, जस्ट टू एंश्योर दैट पर्सनल लोन डजंट बिकम एनपीए। स्टेट बँकेनं वाढत्या एनपीएचा आधार घेत हे नियम अधिक जाचक बनवलेत। वाहन कर्ज, गृह कर्जाच्या तुलनेत पर्सनल लोन मध्ये बँकेला वसुलीचा धोका नेहमीच सतावत असतो, कारण पर्सनल लोन मध्ये तारण असं काहीच नसतं। म्हणूनच अशा कर्ज वसुलीत बँका या पिछाडीवर राहण्याचं प्रमाण जास्त दिसतंय। स्टेट बँकेचा रिटेल लोन पोर्टफोलिओत एनपीए वाढता दिसतोय। मागील वर्षाच्या मार्च मध्ये बँकेचा एनपीए 2.65 होता आणि तो डिसेंबर पर्यंत उतरत 2.84 पर्यंत आलाय। एकीकडे स्टेट बँकेनं जरी कर्ज वाटपासाठी जाचक अटी ठेवल्या असल्या तरी अन्य बँका मात्र पर्सनल लोन जास्तीत जास्त वाटण्याकडे कल देत आहेत, कारण पर्सनल लोनला 18 ते 26% व्याज मिळतं, तर गृह आणि वाहन कर्जावरचं व्याजाचं प्रमाण 10 ते 12% एवढंच असतं। त्यामुळे एनपीएच्या नादात कर्जधारकावर जाचक अटी लादलेल्या स्टेट बँकेसमोर कर्जधारकांची संख्या वाढवण्याचंही आव्हान उभं टाकलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट।